जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. गणित बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ सिरीजचा हा व्हिडिओ क्रमांक 7 आहे. ऑलरेडी आपले या सिरीजचे 6 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी जाऊन ते व्हिडिओ बघून घ्या. आपण बघत होतो प्रकरण 3 लसावी मसावी, याच्यावरती आपण भाग 1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे. मग हा आहेत आता भाग 2. भाग 1 मध्ये आपण जवळपास 13 टाईप बघितलेले आहेत. किती टाईप बघितलेले? भाग 1 मध्ये 13 टाईप बघितलेले आहेत, ते पण लसावी मसावी या प्रकरणावरती. आज आपण 13 पासून पुढचा म्हणजेच 14वा टाईप सुरू करणार आहे. जर कोणी चॅनलवर आज नवीन जॉईन झाला असेल आपल्या, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण आपले रोज संध्याकाळी 7:45ला आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर मग लगेच आज टाईप क्रमांक 14ला सुरुवात करू. बघा, टाईप क्रमांक 14 बरोबर काय सांगतोय? लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या शोधणे. बरोबर, लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या शोधणे असं आपल्या आजच्या टाईप क्रमांक 14चे नाव आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1. कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 12, 25 आणि 30 ने पूर्ण भाग जातो? बघा, लहानात लहान शब्द आलाय म्हणल्यानंतर आपल्याला याचा लसावी काढायचा आहे, हे कन्फर्म झालं. मग आपण याचा लसावी काढून घेऊ. आता बघा, 12, 25 आणि 30 आपण संख्या लिहून घेतल्या आणि आता आपण याचा काढणार आहे तर लसावी. बघा, लसावी काढत असताना आपल्याला सर्वांना भाग जाणारी एक लहानात लहान संख्या शोधावी लागेल. परंतु याच्यामध्ये सर्वांना भाग जाणारी लहानात लहान संख्या नाही. बरोबर, सर्वांना जाणार नाही. पण मग कोणत्याही 2 संख्येला जातोय का? हो, तर 2 संख्येला जातोय. कोण जातोय? तर 2 न जातोय. मग देऊन घ्या. बघा, बे बे सक 12 इथं जात नाही म्हणून 25 जशाला तसे लिहून घेतले. आणि या 30ला भाग जातोय. बघा, बे बाकी उरला 1 आणि 5 10. बरोबर, पुन्हा सर्वांना भागणारी संख्या आहे का? नाही, 2ला आहेत. या दोघांना भाग जाऊ शकतो. कितीनं जातोय? 3 जातोय. मग देऊन घ्या. 3 1 3, 3 दुने 6, पुन्हा हे 25 जशाला तसे आणि 3 5 15. बरोबर, आता पुन्हा सर्वांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का? नाही. पुन्हा पण दोघांनाच भाग जाणारी एक संख्या आपल्याकडे आहे, ती म्हणजे 5. हे 2 जशाला तसे लिहून घेतले. 5 5 25 आणि 5 1 5. बरोबर आहे. आता कोणत्याही 2 संख्येला भाग जाणारी संख्या आहे तर नाही आहेत. मग आता काय करायचे? बघा, याच्यामध्ये सामायिक अवयव जे आहे ते बाजूला काढून घ्यायचे. बघा, हा 2 आणि हा 2 आहे, यांचा गुणाकार करून घ्या. 2 गुणिला 2 जर केला आपण तर उत्तर येतं 4. इथं लिहून घेऊ. त्याच्यानंतर यामध्ये सारखे सारखे अवयव आहेत. बघा, 5 आणि हा 5. बरोबर आहे. मग हा 5 गुणिला 5 किती झाला? तर 25 झाला. बरोबर, आणि त्यानंतर या 3ला आता जोडी नाहीये म्हणून आपण एक 3ला एक एक्स्ट्रा 3 घेऊन टाकणार आणि पुन्हा त्या 3 गुणिला 3चा पण गुणाकार करणार. हे का करतोय आपण? तर आपल्याला पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. काय पाहिजे? पूर्ण वर्ग संख्या पाहिजे म्हणून. बघा, मग 25 चौक 100 आणि 100 गुणिला 9 जर केला तर उत्तर येतंय बघा 900. म्हणजेच 12, 25 आणि 30 ने भाग जाणारी लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? तर 900. आणि 900 कुणाचा वर्ग आहे? तर 900 बघा 30चा वर्ग आहेत. कुणाचा वर्ग आहेत? 900 30चा वर्ग आहेत. चला, याच पद्धतीने आपण आता उदाहरण क्रमांक 2 पण सॉल्व्ह करून बघू. उदाहरण क्रमांक 2. कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 10, 30 व 40 ने पूर्ण भाग जातो? चला, लगेच आपण आपल्याला पहिल्या उदाहरणाप्रमाणे आपण याचा पण आता काय काढून घेऊ? लसावी काढून घेऊ. आपल्याकडे संख्या काय काय? तर बघा, 10, त्यानंतर 30 आणि त्यानंतर आहेत 40. बरोबर आहे. या संख्या आहे, यांना काय करायचं? लहानात लहान मूळ संख्या शोधायची आहेत भाग जाणारी. मग लहानात लहान मूळ संख्या कोणती भाग जाणारी? तर 2. कोणती आहे? 2. मग हे होतील 2 5 10 आणि इथं 30ला जर भाग दिला तर येतील 15 आणि त्यानंतर 40ला जर भाग दिला तर 20 येतील. बघा, आता लहानात लहान मूळ संख्या कोणती पुन्हा यांना सर्वांना भाग जाणारी? तर ती आहे 5. कोणती आहे? 5. 5 1 5, 5 3 15 आणि 5 चौक 20. आता आहे का एखादी संख्या? तर आता एकही संख्या गणितामध्ये नाही आहेत. सर्वांना भाग जाणारी किंवा 2 संख्यांना पण भाग जाणारी. म्हणून आपण काय करणार? बघा, याच्यामध्ये सामायिक अवयव कोण कोण आहे? तर सामायिक अवयव याच्यामध्ये एक पण नाही आहेत. बघा, हा 2 पण एकटा आहे म्हणून या 2चा वर्ग करून घेणार. 2चा वर्ग किती झाला? 4. त्याच्यानंतर हा 5 पण एकटा आहे म्हणून या 5चा पण वर्ग करून घेणार. 5चा वर्ग किती झाला? 25. हा 3 पण एकटा आहे, या 3चा वर्ग किती झाला? तर या 3चा वर्ग झाला 9. परंतु बघा, ही 4 जी आहेत ऑलरेडी वर्ग संख्या आहे, त्यामुळे हिचा वर्ग करण्याची गरज नाही. कारण हा कुणाचा वर्ग आहे? तर हा 2चा वर्ग आहेत म्हणून हिला वर्ग करण्याची गरज नाही. तिला जशाला तसे घेऊन टाका. आता यांच्या क्रिया आपण करून घेऊ. बघा, 25 चौक
100. 25 चौक किती झाले 100 आणि हे 9 चौक किती झाले 36. 9 चौक किती झाले तर 36 झाले आणि दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर येत आहे आपलं 3600. किती येत आहे उत्तर 3600. म्हणून कोणत्या लहानात लहान पूर्णवर्ग संख्येस 10, 30 आणि 40 ने पूर्ण भाग जाईल तर ती संख्या कोणती असेल मग तर 3600 असेल. जर तुम्हाला हे दोन प्रश्न व्यवस्थित समजले असेल तर प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 तुम्ही स्वतः सोडवा आणि चेक करून बघा समोर दिलेली उत्तर बरोबर येतात की नाही येतात. बघा फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही इथं भाग देण्यासाठी जी संख्या निवडणार बरोबर आहेत का तर ती लहानात लहान मूळ संख्या निवडा. काय निवडा लहानात लहान मूळ संख्या निवडायची आहे म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. चला मग आपण पुढचा टॉपिक बघू. बघा पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 15. मसावीवरून लसावी शोधणे पर्यायावरती आधारित. बरोबर आहे. आता ही उदाहरणं जी आहेत पर्यायावरती आधारित असतात म्हणून समोर लिहून दिले पर्यायावरती आधारित. कारण की का तर बघा इथं काय बघा मसावी काय दिलेलं आहेत तुम्हाला मसावी दिलेल्या आहेत. मसावी किती दिलेल्या आहेत मसावी दिलेल्या आहेत 25. किती दिलेल्या आहेत मसावी तर मसावी 25 दिलेला आहे. तर मग लसावी किती असू शकतो तर बघा 25च्या पटीत जेवढ्या काय संख्या येतील तेवढा लसावी असण्याची शक्यता आहेत. मग 25च्या पटीत काय काय आहे तर बघा याचा लसावी 50 पण असू शकतो, याचा लसावी 75 पण असू शकतो, याचा लसावी हा 100 पण असू शकतो किंवा याचा लसावी 125 पण असू शकतो, याचा लसावी हा 150 पण असू शकतो. बरोबर आहे. पण मग पर्यायामध्ये यापैकी कोणती संख्या दिलेली यावरती अवलंबून आहे. जी 25च्या पटीत असेल तर ते आपल्या संख्येचं आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये 25च्या पटीत 2 संख्या नसतील तर किती असणार आहे एकच असणार आहे. म्हणजे जी 25च्या पटीमध्ये असेल पर्यायामध्ये म्हणजे ते आपला काय असेल तर मग लसावी असेल. लक्षात ठेवा नेहमी लसावी जो आहे काय नेहमी लसावी जो आहे तो मसावीच्या पटीमध्ये असतो. मसावीच्या कसा असतो पटीमध्ये असतो. तर बघा उदाहरण क्रमांक 2 बघा 2 संख्यांचा मसावी 24 आहे. मग लसावी किती असू शकतो बरोबर आहे. तर मग लसावी किती असू शकतो तर बघा 24च्या पटीत पहिली संख्या कोणती 48 बरोबर. मग 24 त्रिक 72 72 असू शकतो. 24 चोक 96 96 पण असू शकतो बरोबर आहेत का. मग त्याच्यानंतर पुढची पटीतली संख्या शोधा तो पण असू शकतो बरोबर आहे. मग 24च्या जेवढ्या काय पटीतल्या संख्या असतील तेवढ्या लसावी असण्याची शक्यता आहे. कारण त्या 2 संख्या आपल्याला माहिती नाही त्या संख्या आपल्याला दिलेल्या नसतात. लक्षात ठेवा लसावी हा नेहमी मसावीच्या पटीत असतो. चला मग हा टाईप तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर लगेच आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आहेत बघा आपला टाईप क्रमांक 16. काय टाईप क्रमांक 16 भागाकारात बाकी उरणे मसावीवरती आधारित हे प्रश्न असतात. हा टाईप कशावरती आधारित असतो तर मसावीवरती आधारित हा टाईप असतो. लक्षात ठेवा. बघा तुम्हाला सांगितले कोणत्या मोठ्यात मोठा शब्द आला की तुम्हाला मसावी काढायचा असतो. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 132 व 77 भागल्यास बाकी 2 उरल. किती उरल बाकी 2 उरल. तर काय करायचं ज्या संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला त्या संख्यांमधून पहिले बाकी वजा करून घ्यायची. बाकी किती आहेत मग तुमची 2 आहेत. 32 मधून जर आपण 132 मधून जर 2 वजा केले तर बाकी उरते 130. आणि तसं 77 मधून जर तुम्ही 2 वजा करून टाकले तर 77 मधून 2 वजा केले म्हणजे बाकी उरणार आहे तुमची 75. किती उरणार आहे बाकी 75. मग आता या 130चा आणि 75चा काढायचा आहे लसावी. काय काढायचं आहे यांचा दोघांचा तर यांचा दोघांचा काढायचा आहे आता लसावी. तर बघा यांचा लसावी काढत असताना दोघांनाही भाग जाणारी संख्या कोणती तर 5. कोणती आहे 5. मग बघा 5 दुने 10 बाकी उरला 3 पुन्हा 5 सक 30 पुन्हा 5 1 5 बाकी उरला 2 5 5 25. बघा आता दोघांना भाग जाणारी एखाद्या गणितामध्ये संख्या आहे का तर दोघांना भाग जाणारी गणितामध्ये एकही संख्या नाही. म्हणून आपला मसावी किती आला तर आपला मसावी आलेला आहे 5. आणि मग ह्या दोघांना मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या कोणती आहे बाकी 2 उरण्यासाठी तर ती संख्या आहे 5. बघा इथं कंसामध्ये दिलेली आहेत. बघा उदाहरण क्रमांक आपण 2 पुन्हा बघू व्यवस्थित. कोणतं बघू आपण आता उदाहरण क्रमांक 2 जे ते आपण पुन्हा बघून घेऊ. बघा उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 मध्ये काय दिलेले तुम्हाला तर उदाहरण क्रमांक 2 मध्ये दिले कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 75 व 110 ला भागल्यास बाकी 5 उरते. बरोबर आहे. तर मग लगेच चेक करून घेऊ.
75, बाकी किती उरायला पाहिजे? 5 उरायला पाहिजे. म्हणजे यातून 5 जर वजा केले तर किती उरणार आहे? 70 उरणार आहे. आणि यातून जर बाकी आपण काढून घेतली तर उरणार आहे 105. काय उरणार आहे? 105. मग या दोघांचा काढायचा आहे काय? तर या दोघांचा काढायचा आहे मसावी. काय काढायचं आहे? दोघांचा मसावी. मग दोघांनाही भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर दोघांना भाग जाणारी संख्या आहेत बघा 5. कोणती आहेत? 5. बघा 5 1 5. बाकी उरला किती? तर बाकी उरतोय बघा 2. 5 चोक 20. किती झाला? 5 चोक 20 झाला. पुन्हा 5 दुने 10 आणि 5 1 5. पुन्हा दोघांना पण भाग जाणारी संख्या कोणती? तर 7 आहेत. बरोबर? 7 1 7, 7 दुने 14 आणि 7 त्रिक 21. मसावी काढत असताना फक्त आपण सामायिक अवयवांचा गुणाकार करत असतो. मग हे 2 सामायिक अवयव आहे. मग किती आला गुणाकार? तर 35. किती आला गुणाकार? तर 35. म्हणजे 35 ना या दोघांना भागल्यास कोणती बाकी किती उरल मग? तर 5 उरल. बरोबर आहे. तर मग आपलं उत्तर इथं चुकीनं काय 7 दिलं गेलं होतं. मग त्याचं उत्तर काय आहे? तर 35 आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 तुमच्यासाठी. आणि बघा कंसामध्ये दिलेलं उत्तर येत आहे की येत नाहीये. चला तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप येत आहे बघा आपला टाईप क्रमांक 17. मसावी लसावी पट आणि दुसरी संख्या काढणे. बरोबर? मसावी लसावी पट आणि दुसरी संख्या काढणे. बघा आपल्याला तुम्हाला माहिती आहे यामध्ये काय काय आहेत बघा. 2 संख्या म्हणजे एक असणारी पहिली संख्या, एक असणारी दुसरी संख्या, आणि मसावी आणि लसावी. मसावी आणि लसावी. बरोबर आहे. एवढ्या घटकापासून आपण एक सूत्र बघितलं होतं. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. जर आपल्याला त्या सर्व 2 संख्या सापडल्या किंवा लसावी मसावी सापडला तर आपला प्रश्न एकदम सोपा होऊन जाणार आहे. बरोबर आहे. मग आपण काय करू? जी जी माहिती आपल्याकडे आहे प्रश्नामध्ये ती माहिती एकदा इथं लिहून घेऊ. बघा 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 12 पट आहे. मसावी 36. मसावी किती आहे? 36 आहे. बरोबर आहे. आणि मसावी हा लसावीच्या 1/12 पट. 1/12 पट म्हणजेच या मसावीपेक्षा लसावी हा 12 पटीनं मोठा आहे. लसावी किती पटीनं मोठा आहे? 12 पटीनं मोठा आहे. म्हणून आपण काय करणार? 36 गुणिले 12 करणार. हा झाला तुमचा लसावी. हा काय झाला? तुमचा लसावी झालेला आहे. मग आपल्याला एक संख्या माहिती आहे. किती? एक संख्या 72. मग आपण तिला पहिली संख्या मानू आणि दुसरी संख्या मानू x, कारण ती आपल्याला काढायची आहे. मग आता आपलं समीकरण तयार झालेलं आहे. मध्ये दोघांच्या बरोबरचं चिन्ह आहे. मग आपण काय करणार? x बरोबर 36 गुणिला 12 आणि छेदामध्ये घेणार 72. बरोबर? 36 1 36, 36 दुने 72. बरोबर? बे 1 बे, बे 1 बे, बाकी उरला 1, बे 8 16. आणि जर तुम्ही बे 8 16 आणि आता तुमच्याकडे काय उरलंय खाली फक्त 18 गुणिले 12. आता 18 गुणिले 12चा गुणाकार आपण करून घेऊ. 12 8 96. 96 शिला 6चा हातचे आले 9. 12 1 12 आणि 12 9 किती होतात? तर 21. 12 9 किती होतात? तर मग 21. मग दुसरी संख्या आपण काय मानली होती? x. आणि x ची किंमत काय मिळाली आपल्याला? तर x ची किंमत मिळाली बघा 216. म्हणजे आपली दुसरी संख्या असणार आहे 216. किती असणार आपली दुसरी संख्या? तर 216 असणार आहे. जर तुम्हाला हे उदाहरण व्यवस्थित समजलं असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. प्रतिक्रिया दिली म्हणजे माझा पण उत्साह टीचिंग करण्याचा वाढत असतोय. कारण आपलं चॅनल पण नवीन आहेत आणि मी शिकवताना पण नवीनच शिकवतोय. म्हणजे तुम्ही मला माझ्या शिकवण्याबद्दल काय वाटतंय हे जर मला कळलं तर मला अजून शिकवण्यासाठी व्यवस्थित उत्साह येईल आणि मी नवनवीन ट्रिक्स तुम्हाला देत चलन. चला तर मग आपण प्रश्न क्रमांक आता 2 बघू. प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 6 पट आहे. जर मसावी 30 व एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या कोणती? बरोबर? पहिल्या प्रश्नाच्या पद्धतीने सोडू. बघा आपल्याला मसावी माहिती 30. बरोबर? आणि हा मसावी लसावीच्या 1/6 पट आहे. म्हणजे मसावीपेक्षा तो 6 पटीनं मोठा असणार आहे लसावी. म्हणून आपण काय करणार? 30 गुणिला 6 घेणार. हा मिळाला आपल्याला इथे लसावी. बघा एक संख्या आपल्याला दिलेली आहे. काय दिलेली आहे एक संख्या प्रश्नामध्ये? तर 45 दिलेली आहे.
मग ती आपण एक संख्या इथं लिहून घेतली आणि दुसरी संख्या घेतली x आणि दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह देऊन टाकलंय. तर बघा मग आता आता काय होणार, x बरोबर 30 गुणिला 30, इथं गुणाकाराचे चिन्ह राहून गेले, गुणिले 6 छेदामध्ये हा इकडे गुणाकारात आहे, हा इकडे भागाकारात जाईल. मग या क्रिया करून आता यांची बघा, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 3 1 3, 3 दुने 6, त्याच्यानंतर 3 चोक 12, 120 झाला हा. आणि आता पुन्हा याला जर 2 ना गुणलं तर उत्तर येते 12 दुने 24, म्हणजेच किती 240. किती येते दुसरी संख्या मग आपली 240 दुसरी संख्या येत आहे. इथं चुकीनं झालंय वाटतं, तर त्याला किती घ्या उत्तर मग 240 घ्या. चला तर मग आपण पुढचा टाईप बघू. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुमच्यासाठी आहे. तुम्ही याला व्यवस्थित सोडवून घ्या. मी तोपर्यंत पुढचा टाईप बघतो. बघा पुढचा टाईप आहे आपला टाईप क्रमांक 18. टाईप क्रमांक किती आहे पुढचा आपला, तर टाईप क्रमांक आहे 18. तर टाईप क्रमांक 18 काय आहे, तर लसावी मसावी वरून त्या दोन संख्या शोधणे. काय टाईप येत हा, लसावी वसावी वरून त्या दोन संख्या शोधणे. बघा प्रश्न काय आपल्याला, दोन संख्यांचा लसावी 168 व मसावी 14 असल्यास संख्या कोणत्या, त्या दोन संख्या कोणत्या, या पद्धतीचा प्रश्न आहे. मग सगळ्यात पहिले काय करायचं आहे, लसावी भागिले मसावी करून घ्यायचे. बघा म्हणजे 168 भागिले 14, दोघांना भागणारी संख्या कोणती आहे, तर बघा बे एक बे, बे साती 14, बे आठी 16, पुन्हा बे चोक 8, पुन्हा 7 1 7, बाकी उरला 1, 7 दुने 14, म्हणजे भाग दिल्यानंतर उत्तर काय मिळालं आपल्याला, 12 मिळालं. आता या 12चे मूळ अवयव पाडण्याचा प्रयत्न करा. तर बघा 12चे दोन स्वरूपामध्ये अवयव पडणारे गुणाकारामध्ये, तर बघा 3 गुणिला 4, 3 गुणिला 4 असे दोन अवयव पडलेले आहेत. मग आता काय करायचे, दोन अवयव पडले, आता यातला घ्यायचा मसावी. काय घ्यायचा, मसावी. मसावी गुणिला लहान अवयव म्हणजे 14 गुणिला 3, म्हणजे 14 त्रिक 42, लहानी संख्या असणार आहे आपली 42, लहानी संख्या काय असणार आपली 42. आणि पुन्हा जर मसावी गुणिले मोठा अवयव केला तर मसावी किती येत आपला 14, तर मग 14 चौक किती होतात 56, म्हणजे मोठी संख्या कोणती आहेत आपली, तर 56 आहेत. मग या त्या दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. बघा इथं दिलेल्या होत्या ऑलरेडी. चला पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय सांगतोय, तर प्रश्न क्रमांक 2 सांगतोय बघा आपल्याला, दोन संख्यांचा लसावी 120 व मसावी 12 असल्यास त्या दोन संख्या कोणत्या. बरोबर. मग पहिल्या पद्धतीनं मग आपण लसावी भागिले मसावी करणार. बे एक बे सॉरी 12 1 12 आणि 12 1 12, उत्तर आलं 10. आपण याचे अवयव पाडणार. तर अवयव पडतील बघा 2 गुणिला 5. काय अवयव पडतील 2 गुणिला 5. मग पहिल्यांदा ज्या पद्धतीनं आपण काय केलं होतं, पहिल्या वेळेसला आपण हा मसावी घेतला होता आणि लहान अवयवासोबत गुणाकार केला होता. बरोबर आहे. मग हा मसावी लहान अवयव म्हणजे 12 दुने 24, म्हणजे लहानी संख्या 24 असेल आणि इथं मोठी संख्या काय असेल, तर मग पुन्हा गुणाकारामध्ये ठेवा 12. 5 गुणिले 12 जर केलं तर उत्तर येतंय 60. म्हणल्यानंतर 24 आणि 60 आपली ती संख्या असेल. कोणती संख्या असेल ती, 24 आणि 60 ती आपली संख्या असणार आहे. मग उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सॉल्व करा आणि मला चेक करून घ्या तुमच्या पद्धतीनं की हे तुमचे उत्तर आलेले आहेत की नाही. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू, पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप असणार आहे आपला टाईप क्रमांक 19. पुढचा टाईप कोणता असणार आहे आपला, टाईप क्रमांक 19. वेगवेगळ्या भाजकांसाठी वेगवेगळी बाकी उरणे, असं आपल्या टाईपचं नाव आहे. बघा काय आपला प्रश्न पहिला, तर बघा कोणत्या लहान संख्येला 18ने भागले असता बाकी 4 उरते, 24ने भागले असला बाकी 10 उरते आणि 36ने भागले असता बाकी 22 होते. यामध्ये सर्वप्रथम काय करायचे, बघा यांची दोघांची वजाबाकी करून घ्यायची. बरोबर. यांची दोघांची वजाबाकी केली, भागणारी संख्या आणि बाकीची वजाबाकी करून घ्यायची. यांची दोघांची जर वजाबाकी केली तर येते 14. बरोबर. त्यानंतर दुसरी भागणारी संख्या आणि तिची वजाबाकी उरते ती, तर यांची दोघांची पण वजाबाकी किती येते 14.
आणि शेवटची भागणारी संख्या आणि बाकी, तर यांची पण वजाबाकी जर केली तर वजाबाकी किती येणार आहे? 14. जर ही वजाबाकी सारखी नाही आली सर्वांची तर प्रश्न चुकलेला आहे असं समजून चालायचं आहे. मग त्यातली भागणारी जी संख्या आहे, बरोबर आहे, भागणारी जी संख्या आहे त्या संख्येचा लसावी काढून घ्यायचा आहे. काय काढून घ्यायचं? त्या संख्यांचा लसावी काढून घ्यायचा आहे. मग कोणकोणती ती संख्या? तर बघा, ती संख्या पहिली येतं 18, दुसरी येतं 24 आणि तिसरी येतं 36. बरोबर. यांना सर्वांना भाग जाणारी संख्या आहेत आपल्याकडे गणितामध्ये 3. कोणती आहेत? 3. बघा, 3 सक 18, 3 8 24, 3 1 3, 3 दुने 6. बरोबर. त्याच्यानंतर पुढची बघा, आता सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 2. बघा मग, बेत्रिक 6, बेचोक 8, बेसक 12. सर्वांना भागणारी संख्या आहे का एखादी? तर नाही. पण मग कमीत कमी 2ला शोधू. 2ला भागणारी संख्या 3. 2 संख्यांना 3 1 3, पुन्हा हे 4 आणि 3 दुने 6. पुन्हा 2 संख्यांना भागणारी संख्या आहे 2. बघा, हा एक जशाला तसा, बे दुने 4, बे 1 बे. आता लसावी काढतोय म्हणल्यावर आपल्याला हे सामायिक अवयवाचा गुणाकार करावा लागेल आणि या असामायिक अवयवाचा पण गुणाकार करावा लागेल. बघा, 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 दुने 36, 36 दुने 72. बरोबर. आपला लसावी किती आला टोटल? तर 72 लसावी आला. आणि या 72 लसावी मधून ही जी समान बाकी उरलेली आहेत ही बाकी वजा करून टाकायची. मग 72 मधून 14 जर वजा केले तर तुमचं उत्तर येणार आहे 58. काय येणार आहे तुमचं उत्तर? 58 उत्तर येणार आहेत. मग कोणत्या लहानात लहान संख्यात 18 ने भागले असता बाकी 4 उरते, 24 ने भागले असता बाकी 10 उरते, तर 36 ने भागले असता बाकी 22 उरते. तर मग त्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे 58. काय उत्तर असणार आहे योग्य? तर 58 उत्तर असणार आहेत. मग तुम्हाला हा प्रश्न जर व्यवस्थित समजला असेल तर आपण वळूया आता प्रश्न क्रमांक 2 कडे. आता बघायचं आपल्याला प्रश्न क्रमांक 2. बघा, प्रश्न क्रमांक 2 काय सांगतो आपल्याला? तर प्रश्न क्रमांक 2 सांगतो बघा, कोणत्या लहानात लहान संख्येला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 होते आणि 18 ने भागले असता बाकी 11 उरते. बरोबर आहे. मग ती लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची आहेत. बघा, सर्वात प्रथम आपण यांची वजाबाकी करून घेऊ. बघा, 12 मधून 5 गेले, खाली किती उरले? 7. किती उरले? 7. 16 मधून 9 गेले, बाकी किती उरले? पुन्हा पण 7. आणि त्यानंतर 18 मधून 11 गेले, बाकी किती उरले? तर 7च उरले. बरोबर. मग आता आपण काय करणार? हे 12, हे 16 आणि हे 18 ज्या भागणाऱ्या संख्या आहेत त्यांचा लसावी काढून घेणार. म्हणजे 12, 16 आणि 18 यांचा काढणार आपण लसावी. यांना सर्वांना भाग जाणारी संख्या आहे 2. बेसक 12, बेआठी 16, बेनव 18. त्याच्यानंतर सर्वांना भाग जाणारी संख्या तर नाही, पण 2ला भाग जाणारी संख्या आहे. बघा, बेत्रिक 6, बेचोक 8, पुन्हा हे 9 जशाला तशी. सर्वांना भाग जाणारी संख्या नाही, पण 2 संख्यांना भाग जाणारी संख्या आहे 3. 3 1 3, 4 जशाला तशी, 3 त्रिक 9. आता आपण सर्वांचा सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. तर बघा, बेदुने 4, 4 त्रिक 12, पुन्हा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 किती होतात मग? 144. आणि 144 मधून जर आपण 7 वजा केली, जी आपली समान बाकी उरली ती नेहमी वजा करायची असते अशा टाईपमध्ये, तर ती किती होणार आहे मग उत्तर तुमचं? 137. हे बघा, इथं उत्तर दिलेलं होतं 137. आता प्रश्न क्रमांक 3 तुम्ही सॉल्व्ह करा आणि बघा तुमचं हे उत्तर येतं आहे का. चला मग लगेच आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप येत बघा, टाईप क्रमांक 20. पुढचा टाईप कोणता आहे? टाईप क्रमांक 20, समान बाकी उरणे. हा टाईप थोडासा युनिक आहे आणि आपण त्याला सोडवणार पण युनिक पद्धतीने आहे. बघा, सगळ्यात पहिले काय करा, इथं 3 संख्यांचे नंबर टाकून घ्या. 1 2 आणि 3. 3 संख्यांचे नंबर आपण काय असे टाकले पुढे चालून सांगतोय. बघा, सर्वप्रथम यांची दोघांची वजाबाकी करून घ्यायची. मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करून टाकायची. म्हणजे 2268 मधून आपण 2058 वजा करणार. बघा, 8तून 8 गेले 0, हा 1, हा 2 आणि हा 0, 210. बरोबर. त्यानंतर हे 2268 मधून 2100 वजा करायचे. 2268 मधून 2100 वजा करायचे. बघा, 8 6 1 किती झाला? दुसरी संख्या मिळाली आपल्याला 168. आता तिसरी संख्या कशी काढायची? तर बघा, या 2100 मधून हे 2058 वजा करायचे. 2100 मधून
हे 2058 वजा करायचे. इथं राहतील 2 वजा बाकी सर्वांना येते बरोबर. इथं राहतील 4 हातचा परत केला 0 म्हणजे बाकी उरल 42. म्हणजे तिसरी संख्या मिळाली 42. आता या ज्या आपल्याला नवीन संख्या मिळालेल्या आहेत वजाबाकी करून, तर या संख्यांचा काढायचा आहे मसावी. कारण की का तर आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्येने भाग द्यायचा आहे म्हणून यांचा काढायचा सगळ्यांचा मसावी. तर बघा 210, 168 आणि 42. आता सर्वांना भाग जाणारी संख्या शोधायची आहेत आपल्याला. तर सर्वांना भाग जाणारी संख्या आपल्याकडे आहे 2. बघा बे 1 बे, बे 5 10, बे 8 16, बे 4 8, बे 2 4 आणि बे 1 बे. पुन्हा सर्वांना भाग जाणारी संख्या शोधायची आहेत. सर्वांना भाग जाणारी संख्या आहेत बघा आपल्याकडे 7 बरोबर. 7 1 7 बाकी उरला 3, 7 5 35. पुन्हा 7 1 7 बाकी उरला 1, 7 2 14 आणि 7 3 21. पुन्हा सर्वांना भाग जाणारी संख्या आहेत आपल्याकडे 3 बघा. 3 5 15, 3 चोक 12 आणि 3 1 3. आता फक्त असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा नाही, फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आहे. मग बघा 7 त्रिक 21, 21 दुने 42. मग बघा जर 42 या मोठ्यात मोठ्या संख्येनं जर या तीनही संख्यांना भागले तर बाकी सारखीच उरणार आहेत. आता तुम्ही ते चेक करून बघा यांना भाग देऊन. मी तर सांगतोय बाकी 100% सारखीच उरणार आहे. मग ती उत्तर काय आपलं 42. काय उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं तर 42 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1 सॉल्व्ह झाला. आता आपण प्रश्न क्रमांक 2 व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. याच पद्धतीने हा प्रश्नही सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला समजलेलं असणार आहे असं मी समजतोय. आणि त्यानंतर आपण बघतोय प्रश्न क्रमांक 2. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 77, 147 आणि 252 या संख्येस भागल्यास बाकी सारखी उरेल बरोबर. बाकी सारखी उरेल. मग त्याच पद्धतीनं आपण या दोघांचं काय करणार वजाबाकी करणार. म्हणजेच 147 मधनं आपण 77 काढणार. 147 मधनं 77 0 7 0 म्हणजे पहिली संख्या मिळाली 70. आता दुसरा यांचा दोघांची वजाबाकी 252 मधनं आपण काढणार 147. 12तून 7 गेले खाली उरले 5, इथं उरला 0 आणि हे झाले 105. दुसरी संख्या कोणती आहे 105 आहे. आणि तिसरी संख्या काढायची तर तुम्हाला 252 मधनं 77 वजा करावं लागतील. 252 वजा 77. 12तून 7 गेले खाली उरले 5, हातचा परत केला. 15तून 8 गेले खाली उरले 7, हातचा परत गेला. म्हणजे तिसरी संख्या मिळाली आपल्याला 175. किती मिळाली तिसरी संख्या आपल्याला 175 मिळालेली आहे. चला मग आता यांचा काढायचा आहे आपल्याला मसावी. काय काढायचं आहे त्यांचा सगळ्यांचा मसावी काढायचा आहे. बघा 70, 105 आणि 175 यांना सर्वांना भाग जाणारी संख्या तुम्हाला दिसणार आहे लगेच 5. कोणती तर 5. बघा 5 1 5 बाकी उरला 2, 5 चोक 20, पुन्हा 5 दुने 10, 5 1 5, पुन्हा 5 त्रिक 15 बाकी उरला 1 सॉरी 2, 5 5 25. सर्वांना भाग जाणारी संख्या दिसते 7 म्हणून 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 5 35. फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार कारण आपण मसावी काढतोय. मग 7 5 35. मग ती मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे 35. 35 न जर या सर्व संख्यांना भागलं तर बाकी समान उरणार आहेत. हे इथं लक्षात ठेवा. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुमच्यासाठी. तुम्ही याला सॉल्व्ह करून घ्या. तोपर्यंत आपण पुढची उदाहरणं सोडवू. बघा आता पुढचं टाईप आहेत टाईप क्रमांक 21. किती टाईप क्रमांक 21 तर व्यावहारिक उदाहरणं आहेत हे आणि फुले आणि माळा यावरती आधारित ही उदाहरणं आहेत. बघा 250 फुलाची 250 जाईची फुले व 500 फुले गुलाबाची आहेत. त्यांची सारखी फुले असणारी हार तयार करायचे असतात. प्रत्येक फुलात जास्तीत जास्त किती फुले असावीत. जास्तीत जास्त शब्द काय वापरला जास्तीत जास्त. तर याचा काढावा लागणार आहे आपल्याला काय मग मसावी. कमीत कमी लहानात लहान असा शब्द आलाय का नाही. जास्तीत जास्त म्हणल्यानंतर काय काढावं लागणार तुम्हाला मसावी काढावं लागणार आहे. मग 500 250 आणि 500चा मसावी किती. दोघांना भाग जाणारी संख्या कोणती तर दोघांना भाग जाणारी संख्या 25. बघा 25 1 25, 25 दुने 50, 25 दुने किती 50. आणि पुन्हा भाग जाणारी संख्या कोणती तर पुन्हा भाग जाणारी संख्या आहे 10. 10 1 10 आणि 10 दुने किती
तर 20 आणि यांचा दोघांचा गुणाकार मसावी काढतोय म्हणून फक्त या दोघांचा गुणाकार करा. दोघांचा गुणाकार केला तर येतोय किती? 250. हे बघा इथं उत्तर दिलेलं 250. आता याच पद्धतीने मसावी काढून तुम्ही हे 3 उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवा आणि कंसामध्ये दिलेली उत्तरे येत आहेत की नाही आहेत स्वतः चेक करा. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. बघा आता पुढचा प्रश्न आहे टाईप क्रमांक 22. हा प्रश्न घंटा आणि धावपटू वेळेचे गणितावरती आधारित आहे. हा टाईप पण महत्त्वपूर्ण आहे. बघा आता हा टाईप आपण सोडवून घेऊ. बघा या टाईपमध्ये उदाहरण क्रमांक 1 दिलेला आहे. 3 घंटा अनुक्रमे 16, 18 व 20 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर तिन्ही घंटा 8 वाजता एकत्र वाजले असतील तर पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? बरोबर आहे. तर त्या पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील या पद्धतीने तुम्हाला विचारलेलं आहेत. बघा सगळ्यात पहिले या घंटा जे आहेत वाजण्याचा जो वेळ या वेळाचा लसावी काढायचा आहे. काय काढायचा आहे या वेळाचा लसावी का काढायचा आहे? तर बघा मिनिटाने वाजतात. जर तिन्ही घंटा 8 वाजता वाजले असतील तर पुन्हा किती वाजता वाजतील? म्हणजे आपल्याला जवळतला जवळ टाइम शोधायचा आहे. कमीत कमी वेळ शोधायचा आहे. म्हणून आपण लसावी काढणार आहेत. मग ती संख्या काय आहे? 16, 18 आणि 20 मिनिटांनी यांचा काढायचा आहे लसावी. लसावी काढून घेऊ आपण आता. बघा सर्वांना भागधाने संख्या 2 आहे. 2 16, 2 9 18, 2 1 2 पुन्हा सर्वांना भागधाने तर नाही पण दोघांना भागधाने आहे. ती कोणती आहे? 2. 2 चोक 8, 9 दशाला तशी आणि 2 पंच 10. आता कोणत्याच दोन संख्येला भाग जात नाही म्हणून आपण सामायिक आणि असामायिक अवयवांचा आता गुणाकार करून घेऊ. बघा 2 दुणे 4, 4 चोक 16, 16, 16 पंच 80, 16 पंच किती झाले? तर 80 आणि 80 गुणिला 9 तर होतील 720. पण हे काय आहेत? मिनिट आहेत म्हणजे 720 मिनिटानंतर ती वाजणार आहेत. किती मिनिटानंतर? 720 मिनिटानंतर. आता मिनिटाचं रूपांतर आपल्याला तासात करायचं म्हणजे 720 भागिले किती करावं लागतील? 60 करावं लागेल म्हणजे डायरेक्ट तासात रूपांतर होईल. बघा मग 0 0 कॅन्सल 6 1 6 बाकी उरला 1 6 दुने 12 म्हणजे 12 तासानंतर. हे जर सकाळी 8 वाजता वाजत असेल तर हे दुपारी म्हणजेच रात्रीच्या 8 वाजता त्या घंटा पुन्हा सोबत वाजतील. हे इथे लक्षात ठेवायचं आहे 12 तासानंतर. बरोबर आहे. सकाळच्या 8 नंतर 12 तास केव्हा होतील? तर दुपारी 8 म्हणजेच संध्याकाळचे 8 तुम्ही याला म्हणू शकतात. मग हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आणि पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2. कोणता प्रश्न आहे आपला पुढचा? तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलेले आहेत बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये सांगितलेत 3 खेळाडू एका गोलाकार मैदानाला फेऱ्या मारण्यास सुरुवात करतात. पहिला 30 सेकंदात, दुसरा 35 सेकंदात आणि तिसरा 40 सेकंदात एक फेरी पूर्ण करतो तर किती वेळानंतर पुन्हा ते सुरुवातीच्या ठिकाणी येतील? बरोबर आहे. किती वेळानंतर येतील असं विचारलेलं आहेत. मग आपल्याला जवळात जवळची वेळ शोधायची म्हणून आपण पुन्हा पण या दिलेल्या सेकंदाचा काय करणार आहे? तर लसावी काढणार आहे. तर मग ते संख्या कोणकोणत्या आहे? 30, 35 आणि 40 यांचा काढायचा आहे लसावी. बघा यांना सर्वांना भागधाने संख्या कोणती आहेत? 5. 5 सक 30, 5 7 35 आणि 5 8 40. पुन्हा सर्वांना भागधाने नाही पण दोघांना भागधाने संख्या आहे 2. बघा मग 2 त्रिक 6, 7 जशाला तसे पुन्हा 2 चोक 8. आता सर्वांना भाग जात नाही, दोन संख्यांना पण भाग जात नाही म्हणून सर्वांचा गुणाकार. बघा 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि 30 गुणिला 7 जर केलं तर येतात 210 आणि 210 गुणिला 4 जर केलं तर 21 चोक 84 म्हणजेच 884 सेकंद. सॉरी 840 सेकंद. 840 सेकंद आणि याचं जर मिनिटात रूपांतर केलं आपण तर 840 भागीला 60 जर केलं तर बघा 0 0 6 1 6 बाकी उरला 2 6 चोक 24 म्हणजे 14 मिनिटानंतर. किती मिनिटानंतर ते भेटतील? पुन्हा 14 मिनिटानंतर भेटतील. आता उदाहरण क्रमांक तुम्ही सॉल्व करा आणि बघा या दिलेली उत्तर तुमची येता आहेत की नाही. तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आहे बघा आपला टाईप क्रमांक 23. कितवा टाईप आहे? टाईप क्रमांक 23. तर रांगेतील विद्यार्थी संख्यावरती आधारित हा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 1 आहे. वर्गातील विद्यार्थी संख्या 6, 8, 12 किंवा 16च्या रांगेत उभे राहिले तर प्रत्येक वेळी एकही विद्यार्थी शिल्लक राहत नाही तर वर्गात कमीत कमी किती विद्यार्थी संख्या असेल? कमीत कमी म्हणल्यानंतर आपल्याला काय काढावं लागणार आता इथं या संख्यांचा? तर लसावी. काय काढावं लागणार आहे? तर लसावी. मग लसावी कोणाकोणाचा काढायचा आहे? तर बघा 6, 8, 12
आणि 16चा. सर्वांना भाग जाणारी संख्या सर्वांना माहिती आहे कोणती आहे तर 2 आहेत. बघा बेत्रिक 6 बेचोक 8 पुन्हा बेसक 12 बेआठी 16. सर्वांना भाग जाणारी संख्या तर नाही, पण दोन संख्यांना भाग जाणारी संख्या आहे कोणती तर 3. 3 1 3 4 3 2 6 आणि हे 8 बरोबर. मग पुन्हा सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती तर सर्वांना भाग जाणारी संख्या आहे 2. बघा 3 1 3 सॉरी 1 जशाला तसा बे दुने 4 बे 1 बे पुन्हा बेचोक 8 पुन्हा सर्वांना नाही पण दोन संख्यांना भाग जाणारी संख्या आहे 2. बघा 1 बे 1 बे पुन्हा बे दुने 4. आता सर्वांचा काय करून घ्या गुणाकार करून घ्या. 3 दुने 6 6 दुने 12 12 दुने 24 आणि 24 दुने 48. किती विद्यार्थी असतील मग तिथं 48 असतील. मग बघा आता इथं पण शब्द काय वापरलाय तुम्हाला तर कमीत कमीच वापरलाय. दुसऱ्या उदाहरणामध्ये याचा पण तुम्ही लसावी काढून घ्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये पण कमीत कमी शब्द वापरलाय म्हणजे याचा पण तुम्हाला लसावी काढायचं. म्हणजे हे दोन उदाहरणं तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तोपर्यंत मी पुढचा टाईप बघतो. तो पुढचा टाईप आहेत बघा आपला टाईप क्रमांक 24 गुणोत्तर आणि लसावी वरून गुणाकार. बरोबर याच्यावरून काय करायचं तर आपल्याला त्या दोन संख्यांचा गुणाकार काढायचा आहे. मग प्रश्न कशा पद्धतीचा आहे तर चेक करू आपण सगळ्यात पहिले. बघा प्रश्न क्रमांक 2 दोन संख्यांचे गुणोत्तर 5 7 असून त्यांचा लसावी 115 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती. बरोबर आहे पण त्या संख्या आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. मग आपण सर्वप्रथम त्या संख्या काढून घेऊ. बघा त्या संख्या काढत असताना काय करायचं लसावी घ्यायचं आहे 315 बरोबर आहेत. आणि त्या दोन संख्येचा आपल्याला काय विचारलाय गुणाकार विचारलाय. काय विचारलाय आपल्याला त्या दोन संख्याचा गुणाकार विचारलाय म्हणून या गुणोत्तराचा पण गुणाकार करून घ्यायचा छेदामध्ये. मग 5 गुणिले 7 जर केला तर किती होतं 35. आता आपण भाग देऊन घेऊ. 5 1 5 5 7 35 5 सक 30 बाकी उरला 1 5 त्रिक 15 आणि 7 1 7 7 9 63. बघा लाना जर आपण लान गुणोत्तर घ्यायचे 9 गुणिला 5 लान गुणोत्तर आणि 9 गुणिला मोठं गुणोत्तर म्हणजे 7 आपल्याला ती मोठी संख्या आणि लानी संख्या मिळून जाईल. 9 5 45 आणि 9 7 63 ह्या त्या दोन संख्या असणार आहे. आणि आता या दोन संख्यांचा गुणाकार करून घ्या. 3 5 15 हातचा आला 1 3 चौक 12 आणि 1 13 पुन्हा 5 सक 30 हातचे आले 3 4 त्रिक सॉरी 6 चौक 24 24 आणि 3 27 बरोबर. घ्या बेरीज करून 5 3 8 आणि बरोबर आली तुमची 2835. मग त्याच पद्धतीने आता उदाहरण क्रमांक 2 उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि सोडवून बघा दिलेली उत्तरं बरोबर येत आहे की नाही. चला मग आपण लगेच तोपर्यंत पुढचा टाईप घेऊ. जर तुम्हाला जर प्रश्न समजला नसेल तर पुन्हा रिपीट करा आणि पुन्हा बघा उदाहरण क्रमांक 1 आणि नंतर उदाहरण क्रमांक 2 उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 सोडवून घ्या. चला मग आपण तोपर्यंत उदाहरण क्रमांक पुढचा बघू. टाईप क्रमांक 25 लसावी मसावी बेरीज आणि दुसरी संख्या. बरोबर आहे. मग यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तर मग प्रश्न काय ते समजून घेऊ. बघा प्रश्न क्रमांक 1 दोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावीची आणि मसावीची बेरीज किती आहे 195 आहे. जर एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती. बरोबर आहे. मग इथं घटक काय काय असणार आहे तर बघा पहिली संख्या दुसरी संख्या लसावी आणि मसावी या घटकानुसार एक सूत्र तयार होतं लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता याच्या आधारावरती आपण हा प्रश्न सोडवणार आहेत. बघा आपण सर्वात प्रथम दोन संख्यांचा लसावी मसावीच्या किती पट आहे 12 पट आहे. किती पट आहे 12 पट आहे. त्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे. यानुसार आपण लसावी आणि मसावी काढू शकतो. मी तर खाली लिहितो बघा लसावी मसावी बरोबर. लसावी किती आहे तर मसावीच्या 12 पट आहे. म्हणजे मसावी जर 1 असेल तर लसावी किती असेल मग 12 असेल. हे झालं दोघांचं गुणोत्तर. आता या गुणोत्तरामध्ये बेरीज बी बघायची. मग बघा 195 भागीला दोघांची बेरीज 13 बरोबर. 13 1 13 बाकी उरलाय 6 13 5 65. बघा आता 65ची आणि सॉरी 15ची आणि 1चा गुणाकार केला म्हणजे तुम्हाला मिळणार काय मसावी.
म्हणजे मसावी झाला 15 आणि जर तुम्ही या 15ची आणि या 12चा गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळणार आहे लसावी. तर लसावी किती मिळणार आहे मग 180. बरोबर. मग आता लसावी आणि मसावी तुम्हाला मिळाला. मग आता इथं वरती व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. बघा लसावी मिळाला 180 गुणिले मसावी मिळाला किती 15. बरोबर आहे. आता या संख्या आपण काढून घेतल्या आणि आता तुमच्याकडं एक संख्या दिलेली आहे 60. ती संख्या लिहून घ्या मग इथं आणि दुसऱ्या संख्येच्या जागेवरती एक्स ठेवून घ्या आणि यांची क्रिया आता करून घ्या. बरोबर. मग क्रिया करा आता. इथं बरोबरचं चिन्ह असेल दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह असेल बरोबरचं चिन्ह असेल जे सूत्रामध्ये आहे ते. तर मग बघा एक्स बरोबर 180 गुणिला 15 छेदामध्ये 60. हा एक शून्य कॅन्सल 6 1 6 6 त्रिक 18 3 गुणिले 15 बरोबर एक्स. बरोबर. मग 15 त्रिक 45. मग ती संख्या कोणती असणार आहे तर ती संख्या असणार आहे 45. कळलंय तुम्हाला व्यवस्थित उदाहरण. उदाहरण क्रमांक 1 जर तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल तर आपण लगेच उदाहरण क्रमांक 2 बघू. आता काय पाहिजे आपल्याला उदाहरण क्रमांक 2 बघायचं आहे. मग जी जी माहिती आपल्याकडे आहे त्या माहितीच्या आधारे आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा आपल्याला लसावी मसावीच्या किती पट दिला इथं 6 पट. मग आपण इथं लिहू लसावी आणि इथं लिहू मसावी. बरोबर आहे. हा जर 1 असेल तर हा 6 असेल हे कन्फर्म आहे. आणि लसावी आणि मसावीची बेरीज किती दिली तर 70 दिली. मग 70 भागिले यांची दोघांची बेरीज किती झाली 7 7 1 7 म्हणजे गुणांक मिळाला 10. 10 गुणिला 60 करायचं आहे. 10 गुणिला 6 सॉरी 60 होतील आणि 10 गुणिला 1 जर केला तर किती होणार आहे तर 10 होणार आहे. म्हणजे लसावी मिळाला 60 मसावी मिळाला 10. बरोबर. मग आता आपण लसावी मसावीच्या जागेवरती लिहून घेऊ. तर बघा आता इथं लिहायचे 60 गुणिला 10 बरोबर आपल्याला प्रश्नामध्ये एक संख्या दिलेली आहे कोणती 20 आणि दुसरी संख्या काय घेऊ आपण एक्स घेऊ. बरोबर. चला आता याला लगेच सॉल्व करून घेऊ. याला सॉल्व करत असताना राहतील एक्स. एक्स बरोबर 60 गुणिला 10 आणि छेदामध्ये 20. 20 1 20 20 त्रिक 60 आणि 3 10 30. एक्स बरोबर किती आला तर 30 आला. आणि आपण एक्स कुणाला मानला होता तर आपण एक्स मानला होता दुसरी संख्या. बरोबर इथं उत्तर दिलेलं आहे उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सॉल्व करा आणि ही उत्तर तुमची आली की नाही आली स्वतः चेक करून घ्या. तोपर्यंत आज आपण आजचा शेवटचा टाईप बघू. आजचा शेवटचा टाईप आहे टाईप क्रमांक 26 वस्तूची जास्तीत जास्त किंमत काढणे. आणि आपण कशानुसार काढणार आहे ती तर मसावीनुसार काढणार आहे. कशानुसार काढणार आहे तर मसावीनुसार काढणार आहेत. बघा मग उदाहरण क्रमांक 1 बघू. 3 व्यक्तींनी काही पेरू वेगवेगळ्या किमतीला खरेदी केली. बरोबर. पहिल्याची किंमत होती 3.30 रुपये. दुसऱ्याची किंमत होती 3.25 रुपये आणि तिसऱ्याची किंमत होती 6.75 रुपयाला खरेदी केली. तर पेरूची जास्तीत जास्त किंमत किती असू शकते. बरोबर आहे. मग जास्तीत जास्त म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्यांचा मसावी काढावा लागेल दशांश अपूर्णांकाचा मसावी. मग पहिली संख्या काय आहे आपली 3.30. दुसरी काय 3.25 आणि तिसरी काय तर 6.75. बघा पॉईंट नंतरच्या सर्व संख्या समान आहे. बरोबर. समान आहे म्हणून डायरेक्ट पॉईंट काढला तरी काही अडचण नाही. म्हणजे पहिली होईल 330 दुसरी होईल 325 आणि तिसरी होईल 675. बरोबर. यांचा आता काढायचं आहे आपल्याला मसावी. काय काढायचं आहे त्यांचा मसावी काढायचा आहे. सर्वांना भागदाने संख्येत 5. बघा पहिल्याला 5 1 5 5 सक 30 आणि 5 सक 30. दुसरा 5 सक 30 5 5 25 पुन्हा 5 1 5 बाकी उरला 1 5 त्रिक 15 बाकी उरला 2 5 5 25. आता सर्वांना भागदार एखादी संख्या आहे तर एक पण नाही येत. म्हणजे आपला मसावी किती आला तर मसावी आलेले आहेत 5. आता याला मसावी म्हणता येणार नाही कारण की बघा प्रत्येक ठिकाणी दोन संख्येनंतर पॉईंट आहेत. मग दोन संख्येनंतर पॉईंट आहेत म्हणून काय करणार आपण 5 लिहिणार 0 5 म्हणजे 2 अंक सोडून पॉईंट देऊन घेणार. पण हे काय आहेत रुपये. हे काय आहेत रुपये आहे. आणि 1 रुपया काय 1 रुपया म्हणजे किती असतो 100 पैसे. म्हणून याला 100 न भागायचे. याला काय करायचे 100 न भागायचे. म्हणजे 0.05 भागीला 100 जर केला तर तुमचं उत्तर येणार आहे 5 आणि हे पैशात रूपांतर झालं. म्हणजे
त्या पेरूची जास्तीत जास्त किंमत किती असणार आहे? 5 पैसे. 5 पैसे किती असणार आहे? 5 पैसे. लक्षात ठेवा. बघा हा उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवा. फक्त बघा इथं काय सांगितलंय? मोठ्यात मोठी, म्हणजे या संख्याचा काय काढायचा फक्त? मसावी. त्यानंतर इथं पण मोठ्यात मोठं माप सांगितलंय, म्हणजे यांचा पण काय काढायचं आहे? मसावी काढायचं आहे. बरोबर. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, यांचा पण मोठ्यात मोठे माप विचारले, म्हणजे नंतर याचा पण काय काढायचं आहे? मसावी काय काढायचा आहेत. आणि ही उत्तरं तुमची येतात की नाही येतात तुम्ही चेक करून घ्यायची आहेत. आज आपला इथं लसावी मासावी प्रकरणावरचे सर्वच्या सर्व उदाहरणं संपलेले आहेत. सर्वच्या सर्व टाईप संपलेले आहेत. आता उद्याला जे आहेत आपण व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरू करणार आहेत आणि त्या प्रकरणाचं नाव आहे सरासरी. जर अजून बी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठला टाईप सर्वात जास्त आवडलेला आहे. चला तर मग आपण आज इथंच थांबू आणि उद्या भेटूया पुन्हा 7:45 वाजता. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.